नमस्कार. आज डीमार्टमधून केलेली माझी शॉपिंग तुमच्यासोबत शेअर करणार आहे. महिनाभरासाठी लागणाऱ्या ग्रोसरी, घरासाठी उपयोगी वस्तू आणि काही किचन इसेन्शियल्स घेतल्या आहेत. चला एक-एक करून सगळं पाहूया. हा बासमती राईस, बिर्याणी राईस आहे ॲक्चुअली. हा मी आणलेला आहे, देवयाचा आहे हा. त्यानंतर एक अंजीरचं पॅकेट आहे. मी ड्रायफ्रुट्सचे लड्डू बनवते त्याच्यासाठी हे यूज करते. त्यानंतर एक शेंगदाण्याचं पॅकेट. तर हा आहे ब्लूबेरी. ही नेहमी डीमार्टला गेली की मी एक ब्लूबेरीचं पॅकेट आणते, माझ्या मुलीला खूप आवडते. त्यानंतर ही सीझर मी किचनच्या यूजसाठी आणली. माझी जी जुनी सीझर होती ती खराब झाली, त्याच्यामुळे मी ही घेऊन आली. आता ही छोटीशी आहे, छान. त्यानंतर ही पॅकेट, या पॅकेटमध्ये नाही का बाजरा आहे. हा बाजरा मी आता हरतालिका येणार आहे, तर हरतालिके पूजेसाठी जो आपण गौर काढतो, जे विदर्भात लोक राहत असेल त्यांना माहिती आहे की आम्ही गौर टाकतो हरतालिकेसाठी. तर मी यावेळेस डिसाईड केला की बाजरीचा टाकेल, तो छान असा पसरलेला येतो आणि दाट निघतो बाजरीचा गौर. त्याच्यासाठी मी हा बाजरी आणली आहे आणि मोठ्या क्वांटिटी मध्ये आणून पण ते वाया जाते, त्याच्यामुळे मी जे खुली मिळते त्याच्यातली मी थोडेसे 1 पावच्या आसपास घेऊन आली आहे. तर हा हा गेम आहे एक. माझी मुलगी छोटी आहे, तिच्यासाठी आणला आहे मॅग्नेटिक स्टिक. त्यानंतर हा रोल, हा आहे इवा रनर. ऍक्च्युली मी हा आणलाय फ्रीजच्या यूजसाठी. फ्रीजला ऑर्गनाईज कसं करेल याचा व्हिडिओ मी नक्की बनवेल, तर तो पण तुमच्याशी शेअर करेल की मी फ्रीजमध्ये याला कसं ऑर्गनाईज करते. ऍक्च्युली मी याच्या शीट्स कट करते छोट्या छोट्या आणि मग त्या फ्रीजमध्ये ठेवते. तेलासाठी बॉटल घ्यायची होती मला आणि काचेच्या पण होत्या, पण मला काचेची घ्यायची नाही का, थोडी भीतीच लागते म्हणजे फुटायची. आता घरात छोटं बाळ असल्यावर थोडं रिस्की राहते, तर त्याच्यामुळे मी ही स्टीलची बॉटल घेतलेली आहे. ही आहे 259ची आणि याला आहे इथे टाकायला. तर मला ही छान वाटली, म्हणजे तेल पण सांडणार नाही आणि स्टील आहे. तर आणखी एक रोल आहे. असे 2 घेतले मी, एक सफिशियंट नाही होत त्याच्यामुळे 2. तर हे क्लोथ्स आहे. हे मी पोळीसाठी यूज करते, पोळी डब्यासाठी, त्याच्यासाठी. तर हा एक कप घेतला. मला असे फॅन्सी कप घ्यायला खूप आवडते. जेव्हा पण मी कधी डीमार्टमध्ये जाते आणि मला जर काही आवडलं असं फॅन्सी, मी घेऊन येते. ही छन्नी, ही मी आणली आहे व्हेजिटेबल्स साफ करायला, व्हेजिटेबल्स धुवायला. ते बाकी आपण कटोरीमध्ये व्हेजिटेबल्स धुतो तर त्याच्यात पाणी तसंच राहते, त्यामुळे ही मला दिसली यावेळेस डीमार्टमध्ये तर घेऊन आली. नंतर आणखी एक, हे माझ्या मुलीसाठीच आहे, पझल मॅट. तूर डाळ. तर हे आहे लॉन्ड्री बॅग. तर ही माझ्याकडे ऑलरेडी एक लॉन्ड्री बॅग आहे, एक नेटवाली येते, ते माहिती असेल तुम्हाला. तर ती आहे, ती आम्ही आमच्या क्लोथसाठी यूज करतो आणि ही माझ्या मुलीच्या क्लोथसाठी. तिचे कपडे पण थोडे जमा करून ठेवावं लागतात धुवायसाठी, तर त्याच्यासाठी मी सेपरेट घेतली आहे, कारण की तिचे कपडे मी सेपरेट लावते वॉशिंग मशीनला, आपल्या कपड्यामध्ये मिक्स नाही करत. तर अक्रोड, हा पण ड्रायफ्रुट्स लड्डूसाठी पाहिजे आहे. आणि हे क्लोथ्स आणले साफ करायला. हे मायक्रोफायबरचे बनलेले आहे, 100% मायक्रोफायबर आहे. हे किचन क्लिनिंगसाठी वगैरे कामात येईल, त्याच्यासाठी ही घेऊन आली मी. आता पावसाळा आहे, तर पावसाळ्यात पाय पुसण्या खूप जास्त खराब होतात, ओल्या होतात, ज्यामुळे ही एक आणली आहे. नंतर हा एक टी शर्ट. हा टी शर्ट मी आणला आहे डेली यूजसाठी, म्हणजे मुलीसाठी डेली यूजला वापरायला. तर मला निघता निघता नाही का हे ब्रेसलेट मिळालं, ते आपण बिल करतो ना, तर तिथे बिल सेक्शन जवळ जे राहते ठेवून, तिथे त्यामध्ये मला हे ब्रेसलेट मिळालं निघता निघता. असंच खाली पडलं होतं आणि मला ते आवडलं, छान वाटलं, मी घेऊन घेतलं.
तर हा एक गंज आणला आहे मी. हा आहे स्टेनलेस स्टीलचा. ऍक्च्युली हा ट्रायप्लाय आहे. स्टेनलेस स्टील प्लस अल्युमिनियम आणि आणखी एक लास्ट लेअर स्टेनलेस स्टील, सँडविच टाईप. हा एक आहे. आणि हल्दीरामचं पंचरत्न मिक्स. हा घेऊन पाहिजे काहीतरी संध्याकाळी खायला 4-5 वाजता त्याच्यासाठी. आणि टाटा सॉल्ट, त्यानंतर कॉर्नफ्लोअर. बघू मी काय काय बनवते. कॉर्नफ्लोअरचं घेऊन तर आली आहे मी, खूप इंटरेस्ट नाही पण बनवलं पाहिजे. आणि उडीद डाळ इडलीसाठी वगैरे लागते, माझी संपली होती. तर 2 कॉर्नफ्लोअर उचलण्यात आलेले आहे माझ्याकडून. काही समजलं नाही मी का बरं घेतले. आणि हे काजू, हे पण लड्डू बनवण्यासाठी. तर पोह्याचे मी 2 पॅकेट आणलेले आहे. हा एक फॉर्च्यूनचा आहे. फॉर्च्यूनचा मी ट्राय नाही केला आहे कधी, तर बघू म्हटलं कसा निघते. आणि मी नेहमी जो आणते हा स्वस्तिकचा, हा एक पोहाचं पॅकेट. आणि हा यावेळेस नवीन फॉर्च्यूनचा आणलेला आहे. नंतर ही घासणी, ही बाईला द्यायला पाहिजे. तीळचं पॅकेट. तीळ लागते, मग जास्त नाही लागत, त्यामुळे मी थोड्याशा क्वांटिटीमध्ये घेऊन येते, पाहिजे घरी. त्यानंतर हे बिस्किट माझ्या मुलीला खूप आवडतात, तिच्यासाठी 2 पॅकेट. ती स्कूलला जाताना मी तिला सकाळी 1 बिस्किट देते. हे पण तिच्यासाठीच आहे. स्लेट पण आहे आणि याच्यात रायटिंग बोर्ड पण आहे. 2 in 1 आहे, दोन्ही साईड यूज करता येईल. पास्ता, मखाने. हे मखाने मी भाजून ठेवते तिला टिफिन मध्ये द्यायसाठी. आणि हा आहे एव्हरेस्ट सब्जी मसाला. हा पण मी ट्राय नाही केला, यावेळेस पहिल्यांदा आणलेला आहे, बघू कसा वाटतं ते. आणि हे आहे आमचं बिल. यावेळेस आमचं बिल झालं होतं 8,727 रुपये. सो ते बिल